विद्यार्थी मित्रांनो, ओवी करिअर चौकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि विजय बॅचच्या लेक्चर नंबर 2 ऑफ द चॅप्टर लाईन आणि प्लेनमध्ये पण तुमच्या सर्वांचं मी एकदा पुन्हा स्वागत करतो आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स आणि डिस्टन्स बिटवीन टू स्क्यू लाईन. काल आपण लाईन टॉपिक बद्दल बेसिक बघितलं की लाईनचं इक्वेशन कसं काढायचं, दोन लाईनमध्ये अँगल कसं काढायचं. आज आपण बघणार की दोन पॅरलल लाईनच्या मधामध्ये डिस्टन्स किती असतो. आज आपलं लाईन टॉपिक संपून जाणं म्हणजे 2 लेक्चरमध्ये पूर्ण लाईन टॉपिक आपण फिनिश करतोय. ओके. सो हा थेरम बघा तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये दिलेला आहे की समजा जर तुम्हाला एक लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे R1 इज इक्वल टू ए वेक्टर A1 वेक्टर प्लस लेम्बडा टाइम्स बी वेक्टर. दुसरी लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे A2 वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स बी वेक्टर. ओके. हे दोन इक्वेशन दिलेत बघा. लॅम्बडा नंतर बी, इथे पण बी सेम आहे. जर सेम दिसले तर समजून जायचं की ते पॅरलल लाईन्स आहेत. बरोबर. हे जर दोन तुम्हाला लाईन दिले तर यांच्यामध्ये डिस्टन्स असतो. डिस्टन्स बिटवीन R2 आणि R1 या दोन लाईनच्या मध्ये डिस्टन्स असतो A2 मायनस A1 वेक्टर. या दोन वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं बी कॅप सोबत आणि जे क्रॉस प्रोडक्ट घेऊन जे वेक्टर येईल त्याचं मॅग्निट्यूड. सो डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन इज रिप्रेझेंटेड बाय A2 मायनस A1 चं क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं बी वेक्टर बी कॅप सोबत. बघा इकडे बी कॅप आहे. बी कॅप म्हणजे काय, हा एक युनिट वेक्टर आहे. म्हणजे जे बी वेक्टर आपल्याला दिलं असेल अगोदर त्याला युनिट वेक्टर मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागणार आहे. ओके. हा एक एक्झाम्पल बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्येच दिलेला आहे. हा एक्झाम्पल फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन. ओके, आपण सगळ्यात पहिले फर्स्ट पॅरलल लाईन लिहून घेऊया. 2i कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप प्लस लेम्बडा टाइम्स 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप. ओके, हे तुम्हाला R1 वेक्टर दिलेला आहे. R2 वेक्टर काय दिलेला आहे, i कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप प्लस लेम्बडा टाइम्स 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k. हे दोन लाईन आपल्याला काय दिलेले आहेत, पॅरलल दिलेत. आता मी कसं ओळखलं या दोन लाईन पॅरलल आहेत. लॅम्बडा नंतर बघा इथं पण सेम वेक्टर इक्वेशन आहे, इथं पण सेम वेक्टर इक्वेशन आहे. असं असेल तर ते दोन पॅरलल लाईन असतात. आता याची व्हॅल्यू आता आपल्याला काय करावं लागेल, A2 मायनस A1 काढावं लागेल. A2 मायनस A1 म्हणजे काय असेल, दिस वेक्टर मायनस दिस वेक्टर. सो हाऊ, आता बघा त्याचं मी परत लिहून देतो. आय कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप मायनस करावं लागेल आपल्याला 2i कॅप मायनस जे कॅप आणि के कॅप. आणि जेव्हा वेक्टर टॉपिक आपण लर्न केलं होतं तेव्हा मी सांगितलं होतं की दोन वेक्टरला सबट्रॅक्ट कसं करायचं, आय कॅप सोबत आय कॅप सबट्रॅक्ट होणार. सो हे किती येणार, 1 मायनस 2. सो येणार -1 आय कॅप. हे किती येणार, -1 मायनस ऑफ -1 -1 प्लस 1 0. हे झालं प्लस 0 जे कॅप प्लस 2k कॅप प्लस मायनस मायनस 2k कॅप मायनस के कॅप इज के कॅप. सो A2 मायनस A1 वेक्टर आपल्याला किती मिळालं इकडनं, A2 मायनस A1 वेक्टर कॅल्क्युलेट करून आपल्याला सापडलं मायनस आय कॅप प्लस के कॅप. दिस इज द A2 मायनस A1 वेक्टर. आता मला सांगा बी वेक्टर काय दिलेला आहे. बी वेक्टर काय दिलेला आहे क्वेश्चन मध्ये, सर बी वेक्टर दिलेला आहे 2i कॅप मायनस प्लस जे कॅप मायनस 2k कॅप. मग मी काय सांगितलं आपल्याला बी कॅप काढायचा आहे. सो बी कॅपचा फॉर्म्युला काय असतो, बी कॅपचा फॉर्म्युला असतो बी वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी. कारण एखाद्या वेक्टरला जर युनिट वेक्टरमध्ये कन्वर्ट करायचं आहे आपण त्याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करतो. बी वेक्टरचा मॅग्निट्यूड किती आला, √9. √9 म्हणजे असतो 3. सो बी कॅप किती येणार बघा, 2/3 आय कॅप प्लस 1/3 जे कॅप मायनस 2/3 के कॅप. हे झालं बी कॅप. ओके. सो आता आपल्याला काय काढायचं आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं आहे, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन. तर त्याचा फॉर्म्युला काय असतो, A2 मायनस A1 चा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे आपल्याला कोणासोबत, A2 मायनस A1 वेक्टरचा आपल्याला क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे कोणासोबत, बी कॅप सोबत इंटू बी कॅप. याचा मॅग्निट्यूड घ्यायचा आहे. सो आता आपण त्याचा क्रॉस प्रोडक्ट काढूयात. क्रॉस प्रोडक्ट काढण्यासाठी इकडे आय कॅप जे कॅप इथं के कॅप जागा नसल्यामुळे मी खाली खाली लिहित जातोय, सॉरी फॉर दॅट. A2 मायनस A1 ची -1 0 1 याची व्हॅल्यू किती आली, 2/3 1/3 आणि -2/3. आता फक्त आपलं काय काम असणार आहे, आता आपल्याला फक्त या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. बघा आता आपल्याला क्रॉस प्रोडक्ट काढायचं. क्रॉस प्रोडक्ट कसं काढायचं हे तर माहिती आहे. 0 × -2/3 0. हे झालं -1/3 मायनस जे कॅप सोबत काय आलं, डिशक्या मायनस मायनस प्लस. हे झालं 2/3 मायनस 2/3. हे पण झालं 0. प्लस के कॅप सोबत काय आलं, -1 × 1/3. सो हे झालं -1/3. ओके. सो याची व्हॅल्यू किती झाली, -1/3 आय कॅप मायनस मायनस झालं 0 -1/3 के कॅप. सो हे आपल्याला काय मिळालं,
A2 मायनस A1 वेक्टर क्रॉस बी कॅपची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -1/3 आय कॅप -1/3 के कॅप. आता आपल्याला काय काढायचं आहे, त्याचं मॅग्निट्यूड काढायचं आहे. सो ते किती येणार, -1/3 द होल स्क्वेअर प्लस -1/3 द होल स्क्वेअर. सो हे किती आलं, √2/3. सो डिस्टन्स बिटवीन टू गिवन पॅरलल लाईन इज √2/3. आय होप की आता हे मॅग्निट्यूड कसं काढायचं हे तर तुम्हाला सर्वांना येतच असेल, त्यावरती आपण जास्त डिटेल डिस्कशन नाही करणार. पण हा होतं सोल्युशन तुमच्या क्वेश्चनचं. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला दोन अशा प्रकारे पॅरलल लाईन दिलेल्या असतील आणि तुम्हाला त्यांच्या दोघांमधलं शॉर्टेज डिस्टन्स काढायला लावू शकतात. आता बघा, जेव्हा आपण शॉर्टेज डिस्टन्स काय, जेव्हा आपण लाईन टॉपिक शिकवत होतो रे बाळांनो, तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं, लाईन तुम्हाला वेक्टर फॉर्मॅटमध्ये पण दिलेली असू शकते, लाईन तुम्हाला कार्टेशियन फॉर्मॅटमध्ये पण दिलेली असू शकते. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, कार्टेशियन फॉर्मॅटमध्ये जर दिलं असेल तर त्याला आपल्याला वेक्टर फॉर्मॅटमध्ये लिहिता आलं पाहिजे. कसं लिहिता आलं पाहिजे ते आपण आता बघूयात. पण आता आपण जो फॉर्म्युला बघितला पॅरलल लाईनचा, तो फक्त वेक्टर इक्वेशन नसतानाच आहे. जर कार्टेशियन दिली असेल तर कार्टेशियन फॉर्ममधून आपल्याला अगोदर वेक्टरमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि मग पॅरलल लाईन्स आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. एक एक्झाम्पल मी त्याच्यावरती घेतलेला आहे बघा. हा एक्झाम्पल बघा, तुमच्या टेक्स्टबुक मधूनच कॉपी केलेला आहे. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दोन पॅरलल लाईन दिलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये शॉर्टेज डिस्टन्स तुम्हाला काढायचा आहे. सो आपल्याला कार्टेशियन, आता ह्या लाईन कशा दिलेल्या आहेत, ह्या लाईन दिलेल्या आहेत आपल्याला कार्टेशियन फॉर्मॅटमध्ये, बरोबर. आणि आपल्याला कार्टेशियन फॉर्मॅटचा फॉर्म्युला माहीतच नाहीये की पॅरलल लाईन्समध्ये डिस्टन्स कसं काढायचं. सो सर्वात अगोदर त्यांना आपण वेक्टर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणार. R1 वेक्टरची व्हॅल्यू काय येईल बघा, इथं x/2 आहे. इथं मी लिहू शकतो का x-0, y-0, z-0, 0 ना, मग झालं हे. मग 0 आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 के कॅप प्लस लॅम्बडा. आणि आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं, जे लॅम्बडा नंतर लिहिलेलं असतं ते नेहमी डिनॉमिनेटरमध्ये जातं. मग ते झालं 2 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 2 के कॅप. R2 वेक्टर काय दिलेला आहे बघा, R2 वेक्टर आहे बघा -1, -1, -1. सो आता स्टुडंट्स इथे कन्फ्युजन काय होईल माहिती का, स्टुडंट्सला वाटेल याची व्हॅल्यू -1 आहे, -1 आहे, -1 आहे. नाही, जेव्हा आपण काल हा फॉर्म्युला बघितला होता की इक्वेशन ऑफ ए वेक्टर पासिंग थ्रू x1, y1, z1. सो आपण काय लिहायचो, x - x1, y - y1, z - z1. हा मायनस तर फॉर्म्युलाचा साईन आहे, मायनस y1 नाहीये, म्हणजे फक्त x, y, z त्याची व्हॅल्यू आहे. त्यामुळे A2 वेक्टर होऊन जाणार आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप प्लस लेम्बडा टाइम्स 2 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 2 के कॅप. अरे मग क्वेश्चन तर सोपं आहे. आता सर पुन्हा आपल्याला हे वेक्टर फॉर्मॅटमध्ये मिळालं. आता आपल्याला सर फक्त अगोदर काय करावं लागेल, सर अगोदर आपल्याला A2 - A1 कॅल्क्युलेट करावं लागेल. सो त्याची व्हॅल्यू किती आली सर, सर त्याची व्हॅल्यू आली आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप, कारण पहिलं वेक्टर तर 0 आहे. ओके, आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला काय बी वेक्टर फाइंड आउट करायचं. बी वेक्टरची व्हॅल्यू काय आहे, लॅम्बडा नंतर जी लिहिलेलं असते 2 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 2 के कॅप. मला सांगा मॅग्निट्यूड ऑफ बी किती आलं, परत मॅग्निट्यूड ऑफ बी आलं 3. आता आपल्याला काय करायचंय विद्यार्थ्यांनो, आता आपल्याला बी कॅप वेक्टर काढायचा आहे. सो बी कॅप वेक्टर किती येणार, बी वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी. सो बी कॅप वेक्टरची व्हॅल्यू किती आली, 2/3 आय कॅप मायनस 1/3 जे कॅप प्लस 2/3 के कॅप. बी कॅप पण आली. आता आपल्याला काय करायचं आहे, A2 मायनस A1 क्रॉस बी वेक्टर काढायचा आहे. सो त्याचा फॉर्म्युला काय येणार, इथे येणार आय कॅप, इथे येणार जे कॅप, इथे येणार के कॅप. एक मिनटं, बरोबर आहे का आपलं सर्व? ओके ओके ओके, परफेक्ट परफेक्ट. A2 मायनस A1 ची व्हॅल्यू आली 1, 1, 1. इकडे आली 1, इकडे आली 1, इकडे आली 1. याची व्हॅल्यू किती आली, 2/3 मायनस 1/3 आणि 2/3. आता आपल्याला फक्त हे कॅल्क्युलेट करायचं आहे क्रॉस प्रोडक्ट. सो आय कॅप सोबत काय येणार सांगा बरं मला, 2/3 मायनस मायनस प्लस, सो झालं प्लस 1/3. ओके, मायनस जे कॅप सोबत काय येणार, 2/3 मायनस 2/3. जे कॅप सोबत येणार टर्म झाली 0. के कॅप सोबत काय येणार, -1/3 मायनस 2/3. ओके, ही झाली त्याची फायनल व्हॅल्यू. चेक करा बरोबर आहे की नाही. ओके, एक मिनिट, कुठे गेला पेन, हा. सो आता याची व्हॅल्यू किती आली, 2 + 1 3, 3/3 आय कॅप, हे झालं 0 प्लस के कॅप इंटू -1 -2 इज -3/3 गेलं. सो हे किती आलं, आय कॅप मायनस के कॅप.
आय कॅप मायनस के कॅप ही व्हॅल्यू आली. आता आपल्याला फक्त याचं मॅग्निट्यूड काढायचं आहे. मॅग्निट्यूड किती येणार? 1 स्क्वेअर प्लस मायनस 1 स्क्वेअर, हे किती आलं? √2. सो या ज्या दोन पॅरलल लाईन आपल्याला दिलेल्या होत्या क्वेश्चनमध्ये, बघा कुठे गेल्या, खूप जास्त झूम झाले नाही का? हा, ह्या ज्या दोन पॅरलल लाईन आपल्याला क्वेश्चनमध्ये दिल्या होत्या यांच्यामध्ये शॉर्टेज डिस्टन्स किती आला? यांच्यामध्ये शॉर्टेज डिस्टन्स नाही म्हणायचं, पॅरलल लाईन मध्ये डिस्टन्स असतो फक्त. सो यांच्यामध्ये डिस्टन्सची व्हॅल्यू किती आली? यांच्यामध्ये डिस्टन्सची व्हॅल्यू आली √2. अशा प्रकारे तुम्ही दोन पॅरलल लाईनच्या मधामध्ये डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. आता टेक्स्टबुक मध्ये जेवढे सगळे एक्झाम्पल्स असतील प्रॅक्टिस करून घ्यायचे. आता आपण बघू की दोन स्क्यू लाईन जर दिलेल्या असतील तर त्यांच्यामध्ये शॉर्टेज डिस्टन्स काय असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत सेकंड टॉपिक आजच्या लेक्चरच्या, ज्याचं नाव आहे डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन. आता आपण काय बघितलं? डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईनचा फॉर्म्युला आपल्याला समजला, त्याचे न्यूमेरिकल्स पण आपण प्रॅक्टिस केले. आता बघू स्क्यू लाईनची काय भानगड आहे. ओके, सो समजा तुम्हाला एक लाईन दिलेली आहे R1 इक्वल टू, एक मिनिट, एक लाईन दिलेली आहे R1 इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स B1 वेक्टर. R2 वेक्टर दिलेला आहे A2 वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स B2 वेक्टर. ह्या दोन तुम्हाला ही आहे लाईन 1 आणि ही दिलेली आहे तुम्हाला लाईन 2. अशा प्रकारे क्वेश्चन मध्ये तुम्हाला दोन लाईन दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला आता शॉर्टेज डिस्टन्स काढायचा आहे. सो याच्यामध्ये शॉर्टेज डिस्टन्सचा फॉर्म्युला असतो A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B1 क्रॉस B2. लक्षात घ्या, पॅरलल लाईन्सचा टॉपिक जेव्हा होता तेव्हा लॅम्बडा नंतर दोघीकडे सेम वेक्टर इक्वेशन होत्या, पण इथे B1 आहे, इथे B2 आहे, इथे वेगवेगळ्या, त्यामुळे त्या पॅरलल लाईनचा फॉर्म्युला लावू नका. तर इथे काय ना A2 मायनस A1 डॉट प्रोडक्ट घ्यायचं कोणासोबत? B1 क्रॉस B2 सोबत, आणि डिवाइड कशाने करायचं? B1 आणि B2च्या क्रॉस प्रोडक्टच्या मॅग्निट्यूडने. ओके, सो हा फॉर्म्युला एकदा लिहून घ्या, हवं तर स्क्रीनशॉट घेतलं तरी चालेल. ओके, आपण आता डायरेक्टली जाऊया त्याच्या एक्झाम्पल वरती. हा फॉर्म्युला आहे डिस्टन्स बिटवीन टू स्क्यू लाईन्स. स्क्यू लाईन्स म्हणजे असे लाईन जे नॉन पॅरलल आहेत. ओके, सो बघा तुम्हाला एक दोन वेक्टर इक्वेशन दिलेले आहेत. एक्झाम्पल 14 बघा. हा एक्झाम्पल पण तुमच्या टेक्स्टबुक मध्येच दिलेला आहे बरं का. यामध्ये तुम्हाला दोन लाईन दिलेल्या आहेत आणि शॉर्टेज डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. सो सगळ्यात पहिले मला सांगा A1 वेक्टरची व्हॅल्यू काय येणार? A1 वेक्टरची व्हॅल्यू येणार 2i कॅप मायनस j कॅप प्लस 0k कॅप. बरोबर. मला सांगा A2 वेक्टरची व्हॅल्यू काय येणार? आता A1 कसं कॅल्क्युलेट करायचं, A2 कसं कॅल्क्युलेट करायचं हे माहिती आहे. बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला A1 वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स B1 वेक्टर, A2 प्लस लॅम्बडा टाइम्स B2 वेक्टर. सो मला सांगा सॉरी, A2 वेक्टरची व्हॅल्यू काय आली? i कॅप मायनस j कॅप प्लस 2k कॅप. मला सांगा B1 वेक्टरची व्हॅल्यू काय आली? 2i कॅप प्लस j कॅप मायनस 3k कॅप. B2 वेक्टरची व्हॅल्यू काय आली? 2i कॅप प्लस j कॅप मायनस 5k कॅप. बघा लॅम्बडा नंतर ज्या दोन बी ची वेक्टर इक्वेशन आहे ते वेगवेगळ्या आहेत, म्हणजे ते पॅरलल लाईन्स तर नाहीये. सगळ्यात अगोदर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय? आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय A2 वेक्टर मायनस A1 वेक्टर. सो किती येणार? i कॅप मायनस 2i कॅप इज मायनस i कॅप. आता बघा -1 मायनस ऑफ -1, सो -1 प्लस 1 हे झालं 0. सो हे झालं प्लस 0j कॅप प्लस 2 मायनस 0 इज 2. सो हे झालं 2k कॅप. सो फायनल इक्वेशन काय आली? मायनस i कॅप प्लस 2k कॅप. हे काय झालं तुमचं? A2 मायनस A1. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय B1 क्रॉस B2. सो आपल्याला क्रॉस प्रोडक्ट घ्यावं लागणार. ओके, सो इकडे लिहिलं i कॅप, इकडे लिहिलं j कॅप आणि इकडे आलं k कॅप. आता आपण क्रॉस प्रोडक्ट घेणार. सो B1 वेक्टर काय आहे? 2 1 मायनस 3. B2 वेक्टर काय आहे? 2 1 मायनस 5. आय होप की आता तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट वगैरे सगळ्या बेसिक गोष्टी जमत असतील. मग आय कॅप सोबत काय येणार बघा? -5 -5 प्लस 3. सो हे झालं -2. मायनस j कॅप सोबत काय येणार बघा? -10 प्लस 6. हवं तर आता मी -5 इंटू 2 झालं -10. मायनस मायनस प्लस म्हणजे प्लस 6 प्लस k कॅप सोबत काय येणार? k कॅप सोबत येणार 2 इंटू 1 2 मायनस 2 इंटू 1 इज 2. सो हे किती झालं? -2i कॅप मायनस j कॅप सोबत किती येणार? -10 प्लस 6 हे झालं -4 प्लस k कॅप इंटू 2 मायनस 2 ची व्हॅल्यू किती आली? 2 मायनस 2 ची व्हॅल्यू आली 0. सो याची व्हॅल्यू किती आली? -2i कॅप मायनस मायनस झालं प्लस, सो हे झालं 4j कॅप. ओके, सो B1 वेक्टर क्रॉस B2 वेक्टर
B1 क्रॉस B2 ची व्हॅल्यू किती आली -2 i कॅप प्लस 4 j कॅप. आपण या व्हॅल्यूला हायलाइट करून ठेवूयात. ओके, आता आपल्याला काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला A2 मायनस A1 वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घ्यायचंय B1 क्रॉस B2 सोबत. कारण हा बघा हा फॉर्म्युला आपण A2 मायनस A1 कॅल्क्युलेट केलं, आपण B1 क्रॉस B2 कॅल्क्युलेट केलं. आता आपल्याला काय करावं लागेल, दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्यावा लागेल. सो एकदा मी A2 मायनस A1 वेक्टर इथे पुन्हा लिहून घेतो. A2 मायनस A1 वेक्टर किती आलं होतं, -i कॅप प्लस 2k कॅप. ओके, सो हे आलं होतं -i कॅप प्लस 2k कॅप. सो आता आपण A2 मायनस A1 वेक्टर डॉट प्रोडक्ट घेणार B1 क्रॉस B2 सोबत. सो त्याची व्हॅल्यू बघा किती येते. आय कॅप मध्ये काय दिलेलं आहे -1, इकडच्या आय कॅप मध्ये काय दिलेलं आहे -2, प्लस सेकंड वेक्टर मध्ये जे कॅपची व्हॅल्यू काय आहे 0. सेकंड वेक्टर मध्ये जे कॅपची व्हॅल्यू काय दिली आहे 4. थर्ड वेक्टर मध्ये जे कॅपची व्हॅल्यू दिलेली आहे 2, इथं जे कॅपची व्हॅल्यू दिलेली आहे 4. सो याची व्हॅल्यू किती आली, हे झालं 0, हे झालं 0. मायनस ऑफ -2 इज 2 आणि याची मॅग्निट्यूड किती आली √20 म्हणजे 2√5. 2√5 चं मॅग्निट्यूडची व्हॅल्यू आली. ओके, काहून सोडून जायली. ओके, सॉरी. आता आपल्याला बघा हे व्हॅल्यू आली 2 आणि 14 प्लस 16 प्लस 4 किती असतं 20 B1. हा बरोबर. सो आता आपल्याला काय करायचं, शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं. त्याचा फॉर्म्युला काय असतो A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B1 क्रॉस B2. सो हे किती आलं 2, हे किती आलं 2√6. सो याची व्हॅल्यू किती आली 1/√6. सो फायनल आन्सर काय आलं 1/√6 युनिट तुमचं शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. ओके, सो दिस इज द युअर फायनल आन्सर. आता बघा परत तोच प्रश्न मी परत घेतोय, कारण काय होतं माहिती का, आतापर्यंत आपण काय फॉर्म्युला बघितला शॉर्टेस्ट डिस्टन्सचा, पण आपण फॉर्म्युला वेक्टर इक्वेशन मध्ये असताना बघितला ना. कार्टेशियन फॉर्मॅट मध्ये जेव्हा लाईन दिलेली असेल तेव्हा कसं सॉल्व्ह करणार. थोडंसं जर लेक्चर तुम्हाला हेवी वाटत असेल, म्हणजे जर कॉन्सेप्ट समजत नसतील ना, तर व्हिडिओला 2-3 वेळा पुन्हा बघा. खूप इझी टॉपिक आहे हा. याच्यामध्ये फक्त फॉर्म्युलाज आहेत आणि त्या फॉर्म्युलाचाच तुम्हाला वापर करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. लाईन आणि प्लेन टॉपिक मध्ये बघा, लाईन टॉपिक खूप इझी आहे. लाईन टॉपिक मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले इक्वेशन लिहिता आलं पाहिजे, वेक्टर फॉर्मॅट मध्ये असू द्या की कार्टेशियन फॉर्मॅट मध्ये असू द्या. नंतर तुम्हाला 2 लाईनच्या मधात अँगल काढता आला पाहिजे. नंतर तुम्हाला पॅरलल लाईनच्या मधात डिस्टन्स काढता आलं पाहिजे, जो आपण बघितला. आता आपण बघितला की स्क्यू लाईन्सच्या मध्ये तुम्हाला डिस्टन्स कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. हे 4 टॉपिक आतापर्यंत कव्हर केलेले आहेत. हवं तर मी एकदा तुम्हाला परत फॉर्म्युला लिहून देतो बघा. मला असं हवंय की नुसतं पुढे पुढे जाऊन फायदा नाही, तुम्हाला समजलं सुद्धा पाहिजे. इक्वेशन कशी लिहितात वेक्टर फॉर्मॅट मध्ये आपण सगळे अगोदर फॉर्म्युलाज बघून घेऊया. समजा तुम्हाला एक लाईनची इक्वेशन लिहायची जी ए वेक्टर वरनं पास होते आणि पॅरलल कशाच्या आहे, पॅरलल आहे बी वेक्टरच्या. तर त्याचं इक्वेशन कसं येणार, आर वेक्टर आर असतं ए प्लस लॅम्बडा बी. ठीक आहे, आणि जर तुम्हाला ए आणि बी या 2 पॉईंट वरनं पास करणारं वेक्टर इक्वेशन लिहायचं लाईनचं, सो आर वेक्टर होते ए वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स बी मायनस ए वेक्टर. तुम्हाला एक वेक्टर इक्वेशन लिहायचं लाईनचं जी ए वरनं पास करते, त्याचे डायरेक्शन रेशो आहे x1 y1 z1. सो त्याची वेक्टर इक्वेशन होऊन जाणार ए प्लस लॅम्बडा टाइम्स x1 i कॅप प्लस y1 j कॅप प्लस z1 k कॅप. ओके, सो हे सगळे फॉर्म्युलास तुम्हाला पाठ असले पाहिजे बाळांनो. ठीक आहे, आपण आता मेन आपल्या मुद्द्यावरती येऊयात, क्वेश्चन वरती येऊयात. हा बघा, आता आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे आणि याच्यामध्ये शॉर्टेज डिस्टन्स काढायचं. ऍक्च्युअली मध्ये हा क्वेश्चन तर मी होमवर्कला देणार होतो, मी फक्त हिंट देतोय तुम्हाला की ऍक्च्युअल मध्ये हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. मला तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये सर्वांनी याचा आन्सर सांगायचं बरं का. थोड्या वेळापूर्वी जेव्हा आपण पॅरलल डिस्टन्सचा टॉपिक लर्न करत होतो सॉरी, आवाजाला काय झालंय काय माहितीये, तर आपण तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्हाला कार्टेशियन फॉर्मॅटमध्ये इक्वेशन दिलेली असेल तर त्याला अगोदर तुम्ही वेक्टर फॉर्मॅटमध्ये कव्हर करायला पाहिजे. सो R1 वेक्टरची व्हॅल्यू मी लिहितोय बघा, आय कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप प्लस लॅम्बडा टाइम्स 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप. कळालं ना, इथं -1 दिलेली आहे, म्हणजे ही व्हॅल्यू ज्याची व्हॅल्यू झाली 1 2 3. R2 वेक्टर किती येणार 2i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप प्लस लेम्बडा टाइम्स 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप. हे 2 इक्वेशन तुम्हाला मिळाले. आता फक्त तुम्हाला काय करायचंय A2 मायनस A1
डॉट B1 क्रॉस B2 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B1 क्रॉस B2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ही झालं तुमचं शॉर्टेस्ट डिस्टन्स. एवढं फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आहे. हे खूप सिम्पल आहे, बिलीव्ह मी. ठीक आहे. सो जो शॉर्टेस्ट डिस्टन्सचा जो टॉपिक होता तो इथेच संपत आहे. एक मिनिट, सेशन एंड करण्या अगोदर हा एक छोटासा टॉपिक मी तुमच्यासोबत डिस्कस करून घेतो. आता आपण काय बघितलं रे, 2 लाईनच्या मध्ये आपल्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचा असेल. मला सांगा, जर 2 लाईन एक दुसऱ्यांना इंटरसेक्ट करत असतील तर त्यांच्यात शॉर्टेस्ट डिस्टन्स किती होऊन जाणार? 0. त्यामुळे जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलं असेल की शो दॅट इफ 2 लाईन इंटरसेक्ट ईच अदर. आता बघा एक क्वेश्चन होता इकडे, हा तुमच्या टेक्स्टबुक मध्येच दिलेला बघा. आता बघा तुम्हाला यामध्ये 2 लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की हे इंटरसेक्ट करताय. जर हे इंटरसेक्ट करत असतील तर A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 ची व्हॅल्यू होऊन जाणार 0. कारण जर 2 लाईन एक दुसऱ्यांना इंटरसेक्ट करताय तर त्यांच्यामध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्सची व्हॅल्यू किती होऊन जाणार? 0. म्हणून हे इक्वेशन 0 होऊन जाणार. सो येस, आता तुम्ही A2 मायनस A1 कॅल्क्युलेट करा, B1 क्रॉस B2 कॅल्क्युलेट करा, दोघांचं डॉट प्रोडक्ट घ्या आणि बघा ते इक्वल टू 0 येईल. लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड करून तुम्ही हे प्रूव्ह करू शकता की जर 2 लाईन एक दुसऱ्यांना इंटरसेक्ट करत असतील तर A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 ची व्हॅल्यू 0 असते, कारण शॉर्टेस्ट डिस्टन्स मग 0 होऊन जातो. सो या आजच्या लेक्चरसाठी एवढंच. लाईन टॉपिक फायनली आज आपला संपलेला आहे. उद्यापासून आपण प्लेन टॉपिक स्टार्ट करूयात. आता तुम्हाला सर्वांना करायचंय मिसलेनियस एक्सरसाइज 6A आणि 6.1 6.2 या ज्या 2 एक्सरसाइज आहेत या संपूर्ण सोडवायचे आहेत. याच्यासाठी फॉर्म्युलाज आणि कॉन्सेप्ट सर्व ऑलरेडी सांगितलेले आहेत. ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन या व्हिडिओ लेक्चरला बघितल्याबद्दल.